हे मी कमवलंय टू बी ऑनेस्ट की वाण रे कडक व्ह्यू म्हणायला लागले मी. तर आलेलो आहे आपण न्यूयॉर्कच्या एअरपोर्टवर. जस्ट बॅग्स पिकअप केलेत आणि आता थांबलो आहे. तर विषय काय झाला आहे, बेसिकली चेक इन आहे आमचं 4 वाजता. आता वाजलेले आहेत 11 आणि बॅग घेऊन तर आम्ही जाऊ शकत नाही बेसिकली, कारण का इथं हॉटेलमध्ये कुठे ठेवून घेत नाहीत. बॅगा घेऊन दुसरीकडे फिरणं पण थोडंसं इम्पॉसिबल आहे. तर मी लिटरली काय करायचा विचार करत होतो आणि आपला एक फॉलोवर न्यूयॉर्कमध्ये आहे. लिटरली 2 दिवसापूर्वी मी जेव्हा न्यूयॉर्कला जाणार आहे काल, तेव्हा सहज त्याचा मेसेज आलेला. त्याला मी मेसेज केला की असा असा विषय झाला आहे. तर तो भाऊ म्हटला की तू टेन्शन घेऊ नको, मी तुला न्यायला लागलं. तर तो म्हटला की टेन्शन घेऊ नको, मी तुला न्यायला यायला लागलो. आणि तो लिटरली आता थोड्या वेळात येणार आहे. दिस इज लाईक इन्सेन यार, क्रेझी मराठी माणसं. आणि मला वाटतं की हे मी कमवलं आहे टू बी ऑनेस्ट, की गरजेला मराठी माणसं कशी उपयोगी पडत आहेत आणि यातूनच आपल्याला एक आनंद आहे. तर लेट्स सी, थोड्या वेळात तो येईल. 15 लिटरली त्या घरापासून साधारण 15-20 मिनटाचं ड्राईव्ह आहे. तर बसणार, मग इथून जाणार आम्ही काही ठिकाणी खायला आणि देन लेट्स गो. एकमेकांना तुला पण इथं जॉईंट आहे आयब्रोजचं. कसलं रे ते कुणाकडनं येते? पाटील फॅमिलीकडनं येते की पुणेकर फॅमिलीकडनं येते? तर विषय काय झाला, इकडं आल्यानंतर आम्ही घेतलं इंटरनॅशनल कार्ड. आणि इंटरनॅशनल कार्ड घेतल्यानंतर कुणाकडंच पिन नाही, फोनचा ट्रे काढायची. आता करणार काय, तर देसी जुगाड लावत कानातला यूज करून आपण पिन काढायला लागलेले बेसिकली ट्रे. आणि तो जुगाड ॲक्च्युली सक्सेसफुल व्हायला लागला आहे. विषय कटो. ऐक, अरे हे हालत नाहीत खुर्च्या. ओके. न्यूयॉर्कमध्ये लँड होतात एक वेगळीच एक्साइटमेंट होती, कारण का न्यूयॉर्क हे जगातली वन ऑफ द फेमस सिटीपैकी एक आहे. आणि 1624मध्ये डच लोकांनी या शहराची स्थापना केली होती आणि त्यावेळी याचं नाव न्यू आम्स्टरडॅम असं होतं. नंतर 1664मध्ये ब्रिटिश लोकांनी ताबा घेतल्यानंतर त्याचं नाव न्यूयॉर्क ठेवण्यात आलं. आज हे शहर जगाची फायनान्शियल कॅपिटल म्हणून ओळखलं जातं. टाइम्स स्क्वेअर, सेंट्रल पार्क, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि मॅनहॅटनसारखी अनेक आयकॉनिक लँडमार्क्स येथे आहेत. म्हणूनच न्यूयॉर्कला द सिटी दॅट नेव्हर स्लीप्स असं म्हटलं जातं. न्यू जर्सी. कसं आहे? एक नंबर हवा. थँक्यू सो मच रे. असं आहे होय, ही उभी बसेल की. मी तुला फोटो पाठवले. हां Use the right 2 lanes to take exit 14 to 40. हां आणि मी पार्किंग करतो कुठेतरी गाडी बर. आणि आतमध्ये ट्रेनने फिरतो. ओके. मेट्रो. मग ट्रेन हे सिमिलर काइंड ऑफ मला शिकागो सारखी फील येते डाऊनटाऊनची. सगळे ते असणार आहे ना, त्या ती बिल्डिंग दाखवायला गेले. स्ट्रीट पार्किंग पण सगळं नाही, असं काय नाही.
तर न्यूयॉर्कच्या स्ट्रीटवर आपण ऑलरेडी आलेलो आहे आणि सगळ्यात पहिला लंच आपला सॅटर्डेचा आपण करायला चाललेला आहे. या बाईक्स आपण थोड्या दिवसांनी आज किंवा उद्या आपण घेणार आहे बेसिकली. हॉटेल हुडकायचा प्रयत्न चालू आहे. तर किरण आणि आतिश हे दोघं आपले न्यूयॉर्कमधले इंस्टाग्रामवर भेटलेले दोस्त आहेत आणि ह्या दोघांनी आपल्याला बेसिकली घेऊन आलेले आहेत इंडियन रेस्टॉरंटला. तर इंडियन रेस्टॉरंट पहिलं न्यूयॉर्कमधलं मील आपल्या भावांनी आपल्याला इंडियन खायला आणलेलं आहे बेसिकली. दोघंसुद्धा प्रॉपर गोव्याचे आहेत राईट. तू किती वर्ष झालं कॅनडामध्ये US मध्ये? 8 वर्ष आले. ओके. आणि तू? 3 इयर. नाईस. दोघंसुद्धा गोव्याच्या कंपनीमध्ये काम करतात आणि न्यूयॉर्कमध्ये मराठी लोक भेटल्यानंतर जो आनंद असतो हो लाईक लिटरली अनबिलिव्हेबल आहे. सो वी आर गोइंग टू स्टार्ट ऑन द फूड नाव. पहिला विषय आलेला आहे आपला फ्राईड मोमोजचा. तर न्यूयॉर्कमध्ये इम्पेरियन किचन अँड बार हे आता जस्ट आम्ही जून बाहेर पडलो. तर दिस इज वन ऑफ द गुड रेस्टॉरंट. बऱ्याच लोकांकडून आपण ऐकलं आहे की न्यूयॉर्कमध्ये एवढे इंडियन फूड चांगले मिळत नाही, पण दिस इज डेफिनेटली अ गुड वन. तर तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता. दर्शील कसं वाटलं तुला फूड? खूप मस्त, एक नंबर. पैसे भेटले? पैसे कंप्लीट. तुला कसं वाटलं? पैसे भेटले पण न्यूयॉर्कमध्ये येत नाही. काय का न्यूयॉर्कमध्ये येते की न्यूयॉर्क स्टेट? तर आता जस्ट न्यू जर्सीमध्ये आम्ही इंडियन हॉटेलमधनं जेवून बाहेर पडलेलो. तर किरण म्हटला की इकडं वॉकला चांगली एक व्ह्यू आहे बेसिकली. तर स्कायलाईन आहे बेसिकली राईट. तर ही आहे ॲक्च्युली न्यूयॉर्कची स्कायलाईन. दिस इज द बेस्ट स्पॉट. आम्ही हा काय स्पॉट प्लॅन केला नव्हता ॲक्च्युली पण वांड रे कडक व्ह्यू म्हणायला लागले मी. शपथ काय हार्ड 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 हार्ड. नाईटला पण काय व्ह्यू दिसत असेल इथून. तर ही पूर्ण न्यूयॉर्कची स्कायलाईन आहे गाईज. सो फार तर एक्सपिरियन्स न्यूयॉर्कमधला एक नंबर आलेला आहे ह्या दोघांमुळे ॲक्च्युली. कारण का तर आमचा सगळा घोळ झालेला सकाळी आज जेव्हा आम्ही बाहेर पडलो एअरपोर्टवरून तेव्हा. तर हा जो ब्रिज दिसतोय ना, तर लेफ्ट साईडला आपल्या आहे न्यू जर्सी आणि राईट साईडला आहे मॅनहॅटन. तर ह्या ब्रिज थ्रू आम्ही क्रॉस करणार आणि असं बारीकमध्ये इकडे काहीतरी डान्स बिन्स गाणी बिणी चालू आहेत लोकांची. असले बरेच प्रकार इकडे कायम चालू असतात. आणि ही आहे बिग सिटी टुरिझम बोट. आम्ही तिकडे पण जाणार आहे. मस्त वातावरण, शांत गार आहे. 2 दिवसापूर्वी पाऊस पडल्यामुळं बेस्ट झालं आहे वातावरण. हे 2 लोक योगा करायला लागलेत. खरं सांग रेशील, तुला खोबरेल तेलासारखं लागायला लागेल का नाही? नाही मला खरंच आवडले. मला तुम्ही उगाच नाव मला एवढा गंडका फ्लेवर आहे हा, तुम्हाला सांगतो. खोबरेल तेल आहे. लेमन चांगला आहे. लेमन रिफ्रेशिंग आहे ना. ट्राय दिस. मी ट्राय केलं मगाशी, छान होतं लेमन. मग मला कोण सांगणार? हा जो वॉटरफ्रंट बघत आहात तुम्ही, तर तो न्यू जर्सी वॉटरफ्रंट आहे. इथून मॅनहॅटन स्कायलाईन खूप सुंदर दिसते. येथे आल्यानंतर मला आपल्या मुंबईच्या मरीन ड्राईव्हची आठवण झाली. समोर चमकणाऱ्या इमारती, वॉटरफ्रंटवर फिरणारी लोक आणि शहराची एनर्जी पाहून एक क्षणासाठी मला असं वाटलं की मी न्यूयॉर्कमध्ये नसून मी ॲक्च्युली मुंबईमध्येच उभारलेलो आहे. For 1.5 miles. तर समोरचा जो टनल आहे हा ॲक्च्युली अंडर वॉटर टनल आहे. लिंकन टनल म्हणून याचं नाव आहे.
तर हा न्यू जर्सी टू मॅनहॅटनला कनेक्ट करते, राईट किरण? राईट. 2 लेन टनल आहे हा, आणि असे माझ्यावरती 2 टनल्स आहेत त्या साईडला जायला, आणि तिकडनं यायला 2 टनल्स आहेत. सेम असा टनल विंडझर आणि डेट्रॉईटला सुद्धा कनेक्ट करणार आहे, पण तिथं तुम्हाला इमिग्रेशन थ्रू जायला लागते. मेन डाऊनटाऊनची स्ट्रीट आहे ही हॅपनिंग स्ट्रीट आहे बघा सगळी, आणि तिथं आमचं हॉटेल असणार आहे. पुढच्या गल्लीत आहे ॲक्च्युली, पलीकडे गेल्यानंतर. लेट्स सी. कशी बशी अर्धवट झोप कंप्लीट करून एम्पायर स्टेट बिल्डिंग बघायसाठी आम्ही बाहेर पडलो आहे. तर आज फर्स्ट डेची इव्हिनिंग आहे बेसिकली, आणि या पोरी एवढा दंगा करायला मला वाटलं त्या देसीच आहेत. हॉटेल असलं आमच्या खतरनाक लोकेशनवर आहे, जिथून लिटरली 8 मिनटं वॉकिंगवर एम्पायर स्टेट बिल्डिंग येते. मेन जो सगळा एरिया आहे हा डाऊनटाऊनचा एरिया आहे ना, बरोबर सेंट्रलला हे हॉटेल लोकेटेड आहे. त्यामुळं फायनली एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या पायथ्याला न्यूयॉर्कचं आलेलो आहे. सर्वात आयकॉनिक लँडमार्कपैकी एक म्हणजे एम्पायर स्टेट बिल्डिंग. ग्रेट डिप्रेशनच्या काळामध्ये अवघ्या 13 महिन्यांमध्ये ही इमारत 1931 मध्ये लोकांसाठी खुली करण्यात आली. 13 महिने म्हणजे चेष्टा नाही राव. 40 वर्षाहून अधिक काळ ही इमारत जगातली सर्वात उंच इमारत म्हणून ओळखली जात होती. 86 फ्लोअरला ऑब्झर्वेटरीवर गेल्यानंतर तिथून दिसणारा न्यूयॉर्क सिटीचा व्ह्यू अक्षरशः अविस्मरणीय होता. एका बाजूला हडसन रिव्हर, दुसऱ्या बाजूला ईस्ट रिव्हर, आणि मधोमध उभं असलेलं जगप्रसिद्ध मॅनहॅटन. हा नजारा शब्दात सांगणं खूपच कठीण आहे. लिटरली 13 महिन्यामध्ये त्यांनी ही बिल्डिंग बांधलेली आहे. त्याचं व्हिज्युअल्स त्यांनी इथं दाखवायला लागले. पण ही जी बिल्डिंग आहे आत्ताची जी ओरिजिनल बिल्डिंग आहे ती नसणार 1930 खरंच काय? तो माझ्याकडे पण होता. लिफ्टमधनं आता आपण वर आलो आहे, आणि 80th फ्लोअरला आहे आपण. 86पर्यंत आपण जाऊ शकतो आहे, आणि जर तुम्ही तिकीट अपग्रेड केला पैसे देऊन एक्स्ट्रा तर 102 फ्लोअरला. बरं, एनिवे 80व्या फ्लोअरपासून कसं दिसतंय बघा.
आणि मग आपण आता आलेलो आहे 86 फ्लोअरवर, ज्यामध्ये ॲक्च्युअल तुम्हाला बाहेर जायला मिळतं. खतरनाक वाईब आहे, वाईब आहे. वाईब आली की नाही जरा. होय. आणि आता हे ओपन एअरला ॲक्च्युली आपण आलेलो आहे, ज्यामध्ये तुम्हाला बिल्डिंग सगळ्या बघायला मिळतील. दिस इज ॲक्च्युअली अ गुड एक्सपिरियन्स टू बी ऑनेस्ट. एम्पायर स्टेटच्या बिल्डिंगच्या बरोबर बाहेर ही अशी सगळी रिक्षा घेऊन उभारलेली असतात. तुम्हाला कुठं पाहायला तिकडे सोडायला तयार असतात. एवढंच पण दिस इज वन ऑफ दी बेस्ट अँड फेमस पिझ्झा न्यूयॉर्कमध्ये. तर माझ्या बॅक साईडला बघितलं ना तुम्ही, तर नाही म्हटलं तर जवळजवळ 50 लोक बाहेर थांबलेली असतील. बाहेर लिटरली बाहेर थांबलेली असतील. तरीसुद्धा तुम्हाला सांगतो आपण आज जायचं आहे. लाईन बघा ही बॅक साईडला, या पलीकडच्या गल्लीत लाईन चालली आहे लिटरली, आणि ही बाहेर सगळी उभारलेली लोक आहेत. खूप फेमस पिझ्झा आहे असं म्हटलं जाते, पण लेट्स सी. हे बाहेर कचऱ्याचे बॉक्सेस बघा पिझ्झ्याचे, ढीग आहे ढीग. पण आमच्या लाईनमध्ये आमची माणसं उभारलीत. लेट्स सी ॲक्च्युली कसा पिझ्झा आहे, टेस्टी आहे का नाही आणि वर्थ द वेट आहे का नाही. बेसिकली अशा फूड वॅन्स आहेत बऱ्याच. तर तिथं मी थांबले, तर जे ऑप्शन तिथं बघितलं तर ठीक आहेत. त्यातलं मी चिकन कबाब ऑन द स्टिक घ्यायला लागलो बेसिकली.
कारण का चिकन तर मला खायचं आहे आणि जोईज पिझ्झामध्ये आपण सुद्धा जाणार आहे तिकडे. तर बेसिकली आपलं हे असं चिकन ऑन द स्टिक आलेलं आहे. तिथं वाट बघत थांबण्यापेक्षा म्हटलं की हे पण चालू करूया आपण खायला. ओरिगानो बाकी